या दिशेला चुकूनही ठेवू नका खलबत्ता, कुटुंबाची प्रगती खुंटते. पूर्वीच्या काळी खलबत्ता किंवा पाटा वरवंटा खूप वापरला जायचा. मात्र आजकाल विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की लोक त्याची सर्व कामे केवळ यंत्राच्या सहाय्यानेच करत असतात. पण असे असूनही काही घरात खलबत्ता किंवा पाटा वरवंटा सापडतोच. अशा परिस्थितीत महिलांनी खलबत्ता कोणत्या दिशेला ठेवावा आणि खलबत्त्याशी संबंधित वास्तुशास्त्र काय आहे हे जाणून घेतलेच पाहिजे. आजचा आपला व्हिडिओ याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत की खलबत्त्याशी संबंधित वास्तू टिप्स काय आहेत आणि खलबत्ता कोणत्या दिशेला ठेवला तर ते फायद्याचे ठरते. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात खलबत्त्याविषयीचे वास्तुशास्त्र. साधारणपणे खलबत्त्याचे काम एखादी वस्तू ठेचून दळण्याचे आहे, हे आधी लक्षात ठेवा. अशा परिस्थितीत तो चुकूनही उत्तर पूर्व दिशेला ठेवू नका. तुम्ही तो पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू शकता, परंतु चुकीच्या दिशेने ठेवल्याने घरात नकारात्मकता येऊ शकते. जर तुम्ही लाकडी खलबत्ता वापरत असाल तर तो कडुलिंबाच्या लाकडापासून बनविलेला असावा. याला कारण असे, कडुलिंबात असे अनेक गुणधर्म आढळतात जे आपल्या आरोग्याला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतात. अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या खलबत्त्याचा वापर केल्याने घरामध्ये सकारात्मकता येते आणि आपले शरीरही निरोगी राहते. तसेच खलबत्त्यात मीठ दळलेच गेले पाहिजे आणि जर तुम्ही मीठ बारीक करण्यासाठी खलबत्ता वापरत असाल तर खलबत्ता एकदा तरी मिठाच्या पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने घरात सकारात्मकता येते. एक पॉझिटिव्ह ऊर्जा येतेच, पण नकारात्मक असलेली ऊर्जाही दूर होते. तुटलेल्या किंवा फुटलेल्या खलबत्ता कधीही घरात ठेवू नका. यामुळे देखील घरामध्ये नकारात्मकता येते. खलबत्ता कधीही घाण किंवा वापर झाल्यानंतर तसाच ठेवू नये. तुमचं काम झाल्यानंतर मग खलबत्ता धुवूनच ठेवावा. तसेच कधीही आडवा करून ठेवू नका. खलबत्ता नेहमी उभाच ठेवावा आणि दोन्ही एकत्रच ठेवावे. खलबत्ता हा त्याच्या जोडीसह आहे याची खात्री करूनच तो ठेवावा. या दोघांना कधीही वेगळे करता किंवा ठेवता कामा नये.